हॅलो फ्रेंड्स, मी अंजली ॲज अ हेल्थ कोच नवीन चॅनल चालू करते ज्याचं नाव आहे होलिस्टिक हेल्थ विथ अंजली गारे. हे चॅनल चालू करण्याचं मेन रिझन म्हणजे आज हे इंडियाचं डायबिटीस हे कॅपिटल ऑफ वर्ल्ड बनलेलं आहे. हायपरटेन्शन किंवा हार्ट अटॅक हे टॉप किलरमध्ये 1 नंबरला येऊन पोहोचलेलं आहे. त्यानंतर कोलेस्टेरॉल, डायबिटीज किंवा आपलं थायरॉइड, PCOD, PCOS यासारखे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस हा प्रत्येकाच्या जीवनाचा भाग झालेला आहे. ते होण्याचं मेन रिझन म्हणजे काय तर आपली लाईफस्टाईल हॅबिट किंवा लॅक ऑफ एक्सरसाइज किंवा बिझी लाईफस्टाईल हे एक नॉर्मल रिझन्स आहेत जे आपल्याला नॉन कम्युनिकेबल डिसीजेसला बळी पडत आहेत. जसं जर आपण पहिलेचं काळातलं पाहिलं किंवा पूर्वीच्या काळी कसं असायचं तर एक पूर्ण गावासाठी ट्रीट करायला एकच पर्सन असायचं, जसं नावाचं वैद्य. वैद्य काय करायचे तर त्या गावातल्या प्रत्येक पर्सनला होलिस्टिकली ट्रीट करायचे. म्हणजे काय तर त्याच्या आहारापासून त्याचे डेलीचं जे काही रुटीन आहे ते त्याला माहीत असायचं किंवा त्या पर्सनला तो पर्सनली ओळखायचा. त्याच्यामुळे त्याला एक सगळं त्याचं इमोशन्स किंवा त्याचं स्ट्रेसफुल लाईफ किंवा जे काही आहे त्याच्या लाईफमध्ये ते त्याला माहिती असायचं आणि तो त्या पद्धतीने त्याला ट्रीट करायचा, जेणेकरून मॅक्झिमम पहिले आजार नाही व्हायचे किंवा ते टाळले जायचे. किंवा पहिलेच्या काळचं जे न्यूट्रिशन आहे ते खूप न्यूट्रिशन डेंट फूड होतं, म्हणजे ते नॅचरली त्यांना त्या सगळ्या गोष्टी भेटायच्या. पण त्याच्यानंतरचा काळ म्हणजे काय तर फॅमिली डॉक्टर आले. फॅमिली डॉक्टर काय करायचे तर त्या फॅमिलीला कोरिलेट करणारी ट्रीटमेंट द्यायला लागले. तर त्या फॅमिलीला ते पर्सनली ओळखत होते, त्या पर्सनला ओळखायचे. मग त्यांच्या आहारानुसार किंवा ज्या भागामध्ये ते राहतात त्यांचा आहार बघून ते त्यांना ट्रीट करायला लागले. तेच आत्ताचा जो काळ आलेला तो प्रत्येकाचा स्पेशलिस्ट अवेलेबल आहे आपल्याकडे. म्हणजे आय स्पेशलिस्ट आहे, ऑप्थेल्मॉलॉजिस्ट आहे, ब्रेन स्पेशलिस्ट आहे, न्यूरोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट सगळे आहे, कार्डिओलॉजिस्ट आहे थर्डसाठी. हे सगळं असून सुद्धा किंवा गुगलवरती एवढं नॉलेज पडलेलं आहे. न्यूट्रिशन देण्यासाठी आपल्याला न्यूट्रिशनिस्ट किंवा डायटिशियनिस्ट अवेलेबल असून सुद्धा किंवा नॉलेज इतकं म्हणजे सोशल मीडियावरती आपल्याला भरमसाठ नॉलेज भेटून सुद्धा आपण त्या आजारांना कुठंतरी म्हणजे सीक होत चाललोय किंवा बळी पडतोय. आज प्रत्येक जण हा सीक आहे कोणत्या ना कोणत्या रूपात, इमोशनली, फिजिकली किंवा मेंटली. इवन दो इतकं स्ट्रेस आहे त्याच्या लाईफमध्ये, फिजिकली जरी तो फिट असला तरी तो मेंटली डिस्टर्ब आहे. हे होण्याचं कारण मेन काय तर प्रत्येक स्पेशलिस्ट अवेलेबल असून सुद्धा ते ठीक आहे, ते स्पेशलिस्ट अवेलेबल आहे ती आपल्यासाठी खूप वरदानाची गोष्ट आहे. तरी सुद्धा आपण आजाराकडे जास्त जातोय किंवा डिसीज क्रिएट होतात किंवा एक नॉर्मल लाईफ 30 एजमध्ये किंवा 35 एजमध्ये तुम्हाला डिसीज क्रिएट व्हायला लागलेत की ते पहिले 60व्या वर्षी किंवा 70व्या वर्षी तुम्ही एंडअपला जाताना ते डिसीज क्रिएट व्हायला लागायचे. ते आता 30मध्ये 25मध्ये लोकांना हार्ट अटॅक येतो. सगळं काही नीट असताना सुद्धा त्याचं एक मेन रिझन म्हणजे तुमचं लाईफस्टाईल इतकं बिझी झालंय की तुम्ही कामामध्ये इतकं स्वतःला गुंतवून टाकताय की तुमचं खाण्याकडे लक्ष नाही आहे किंवा एक्सरसाइजकडे देत नाही आपण लक्ष. त्याचाच फीडबॅक म्हणून बॉडी आपल्याला हे डिसीज देते. ते कुठंतरी थांबलं पाहिजे. आत्ता प्रत्येक जणांना जरी वाटलं आपण हेल्दी आहोत तरी ते कोणी सुद्धा एक हेल्दी नाही आहे. तर प्रत्येकाला गरज आहे की आपण चेंज झालो पाहिजे, कुठंतरी काळजी घेतली पाहिजे. आणि त्यासाठी मी एक नवीन चॅनल चालू करेल ज्याच्या थ्रू मी एक प्रयत्न करते ॲज अ हेल्थ कोच म्हणून की माझ्याकडे जे काही नॉलेज आहे किंवा जे काही आपण रुटीन हॅबिट्स आपण फॉलो करून किंवा चेंज करून छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या चेंज करून आपण काही गोष्टी जर आपल्या डेली रुटीनमध्ये फॉलो केल्या, न्यूट्रिशनिस्ट डेन्स फूड खाल्लं किंवा कॅलरी डेन्स फूड कमी केलं, या गोष्टीमुळे बऱ्याच आजारांना आपण प्रिव्हेंट करू शकतो. तर मेन रिझन आत्ताचं म्हणजे डिसीज वाढण्याचं कारण तर काय आहे तर आपल्याला काय माहिती आहे का आपण सिस्टीम फॉलो करतो. ती डायरेक्शन जी सिस्टीम आहे ना ती सिक्स सिस्टीम फॉलो करतोय. म्हणजे सिक्स सिस्टीम म्हणजे काय तर आपण डिसीज झाल्यानंतर कसं ट्रीट करायचं किंवा डिसीज झालाय आता काय करायचं म्हणून हॉस्पिटलाइज होतो, हॉस्पिटलच्या ट्रीटमेंट घेतो, गोळ्या खातो आणि त्या गोळ्यांचा परिणाम काय करते एक पर्टिक्युलर काळासाठी त्या गोळ्या तुमच्या बॉडीवरती काम करतात. पण नंतर एक पर्टिक्युलर काळ झाल्यानंतर ते रेजिस्टन्स फॉर्म करतात आणि त्याच्यानंतर आपल्याला बॉडी आपली सपोर्ट करायला लागत नाही. ती वेळ न येण्याच्या अगोदर आपण काही गोष्टी पाळल्यात किंवा हॅबिट लावल्या स्वतःच्या शरीराला तर आपण ह्या गोष्टी बऱ्याचशा टाळू शकतो. तर तोच एक प्रयत्न पुढे चालवण्यासाठी किंवा पुढे घेऊन चालण्यासाठी मी या चॅनलद्वारे आपल्याला एक डेली ह्या चॅनलद्वारे मी तुम्हाला हाऊ टू गेन वेट, हाऊ टू लूज वेट, हाऊ टू इन्क्रीज युअर स्टॅमिना म्हणजे एनर्जी लेवल तुम्ही कशी वाढवू शकता, वजन कसं कमी करू शकता, वजन कसं वाढवू शकता किंवा या
हाऊ टू प्रिव्हेंट डिसीज, म्हणजे मॅक्झिमम डिसीजला थायरॉइड, PCOD झाला असेल तर कसं ट्रीट करू शकतो नॅचरल पद्धतीने, किंवा पुढे होऊ नये यासाठी हाऊ टू प्रिव्हेंट दॅट डिसीज और डिसऑर्डर कसे प्रिव्हेंट करू शकतो हे छोटे छोटे टिप्स देणार आहे, किंवा त्याचं एक्सरसाइजचं इम्पॉर्टन्स काय आहे ते सांगणार आहे. इवन दो आपण ह्या चॅनलवरती मी एक छान छान हेल्दी रेसिपी शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या घरी बसून सुद्धा पाहू शकता आणि त्याचं डेली रुटीनमध्ये यूज करू शकता. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.